हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एकदा साडी घेतली आहे, अस्तर घेतले। आज आपण फॅन्सी पंजाबी ड्रेस इथे कटिंग आणि स्टिच करणार आहोत। तर साडीतून आपण 2 मीटर कापड मी वेगळा करून घेतले, अस्तर आपण इथे 2 मीटर घेतले। आधी गोल जो टॉप असतो त्याची आपण कटिंग करणार आहोत। तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया, मग आपण मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत। तर 2 मीटर कापड आहे, डबल फोल्ड ठेवलंय आणि याला 4 कापडात आपल्याला घडी घालायची आहे। तर याला बघा, या पॉइंटला आपण या पद्धतीने कापड घ्यायचं आहे। अस्तर मी कट करत नाही, या पद्धतीने फक्त आपण इथे फोल्ड करून घेतले। 4 कापडात घडी घातली। आधी टॉपचा आणि खालचा घेरा आपण वेगळा कट करणार आहोत। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। याची उंची तयार आपल्याला 13 हवी, तर आपण 14 इंच एक्स्ट्रा घेऊया। शोल्डरचं जेवढं मेजरमेंट आहे त्याचा निमा पार्ट घ्यायचा आहे। तर इथे बघा, आपण 7.5 इंचाचं शोल्डर घेतोय। 15 इंचाचं पूर्ण आहे, तर आपण याचा निमा पार्ट घेतलाय 7.5 इंचावरती। मुंड्याची उंची पण आपण या पॉइंटला 7.5 घेतोय। सरळ पॉइंट ड्रॉ केला, पण अर्धा इंच आत घ्यायचं आणि तिरकस आतल्या हाताने, जेणेकरून काखेत कुठल्याही प्रकारची सुनी किंवा गुढी येणार नाही, म्हणून आपण अर्धा इंच आत घेतलंय। चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। चेस्ट घेर आहे 9 इंचाचा, या पॉइंटला मार्जिन 1.5 इंचावरती। बघा, आता दोघही पॉइंटला पाठीमागची जी गोलाई असणार आहे 1.5 इंचावरती आणि फ्रंट पार्टची गोलाई 1 इंचावरती। इथे कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय। 32 इंचाचा कमर घेर आहे, तर आपण 8 वरती 1 पॉइंट देऊया। इथून मार्जिन घ्यायची आपल्याला 1.5 इंचावरती। आता कम्फर्टेबल नेकचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय। तर 3 इंचाचा आपण घेतोय, या पॉइंटला गळ्याचा घेरा। पाठीमागे आपण हलकीशी घेतोय 1.5 इंचाची गोलाई आणि फ्रंटचा जो नेक असणार आहे तो गोल असणार आहे 5.5, रेडी होईल आपण 6 इंचाचा घेतला। हलकीशी पसरट इथे आपण या पद्धतीने गोल नेक घेतोय या पॉइंटला। हा आपला पुढचा गळा आहे, आपला पाठीमागचा गळा। साइड पॉइंटने पुन्हा ड्रॉ करून झाले, दोघही पार्ट आपण इथे कट करून घेऊया। तर इथे बघा, हा आपला बॅक पार्ट आहे, आपला फ्रंट पार्ट आहे। तर टॉपचा पार्ट कट झाला, आता आपण अस्तर इथे कट करून घेऊया। तर इथे बघा, आपण आता टॉपचा पार्ट ठेवलाय आणि खाली घेरा इथे कट करतोय। तर अस्तराची उंची मेन फॅब्रिकपेक्षा आपली इथे कमी असणार आहे, 40 इंच आपल्याला रेडी हवी आहे। तर अस्तराची जेवढा आपला कापड ऍडजस्ट होईल, तर या पॉइंटला बघा 36 साईज वरती रेडी 35 येईल। तर या पॉइंटला आपण घेरा कसा घ्यायचा आहे, सेम मेजरमेंट कमरेसाठी या पॉइंटला इथे हलकीशी आपण, तर या पॉइंटला बघा आपल्याला या सर्कल मध्ये याला कट करून घ्यायचंय। एक्स्ट्रा पॉइंट आपण इथे कट करून घेऊया। तर या पॉइंट बघा, तर सेम आपण अस्तर कट केले तसंच मेन फॅब्रिक साडीचं कट करायचंय। फक्त आपण साडीचा इथे एक्स्ट्रा घेरा घेणार आहोत। तर याच पद्धतीने आपण साडीची कटिंग करून घेऊया। तर इथे बघा, आपण मेन फॅब्रिक पण आपण कट करून घेतले, गळ्याची कटिंग केली नाही। आपण सरळ स्टिच करायचं आणि फोल्ड करून घ्यायचं। तर या पद्धतीने आपण एक्स्ट्रा साडीचा कापड आपण एक्स्ट्रा घेतलाय, घेर पण याचा एक्स्ट्रा घेतलाय। तर आपण स्लीव इथे कट करून घेऊया। तर इथे आपण 4 कापडामध्ये घडी ठेवली आहे। स्लीव आपण कट करायची बंद बाजूने माझ्याकडून ठेवून घेतली। या पॉइंटला आपण 4 कापडात घडी घातली आहे। आता उंची आपल्याला रेडी 20 इंच हवी आहे। तर या पॉइंटला बघा, इथे आपण 21 इंच घेतोय, 1 इंच एक्स्ट्रा, कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचं खाली पट्टी फोल्ड करायची नाही, फक्त शोल्डर मध्ये स्लीव दाबली जाईल। तर या पॉइंटला आपण 21 इंचाचं मेजरमेंट घेतलंय। तर खाली आपला बॉटम इथे एक्स्ट्रा असणार आहे, बेल बॉटमची स्लीव आपण इथे कट करतोय। तर लेंथ मी या पॉइंटला घेतली आहे। आता इथून बघा, जेवढा आपला चेस्ट घेर आहे 36 इंचाचा, त्याचा 9 चौथा पार्ट या पॉइंटला इथून आपण 3 इंचावरती खाली तिरकस स्लीवचा आकार द्यायचा आहे। खरं तर फिक्स वाला मेजरमेंट हे आपलं या पॉइंटला 8.5 इंचावरती असतं। एक्स्ट्रा आपल्याला या पॉइंटला मार्जिन घ्यायची। तर आपण 9 इंचापर्यंत ड्रॉ करून घेतलंय। एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची 2 इंचावरती, इथे 2 इंचावरती एक्स्ट्रा मार्जिन घेतली। आता इथे बघा, स्लीव आपली पूर्ण या पॉइंट पर्यंत लेंथ असणार आहे, पण इथे आपल्याला एक साधारण बघा
या पॉइंटला इथे एक 13 इंचावरती आपल्याला परत आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय, दंड घेरायचं. तर या पॉइंटला बघा 13 इंचावरती, तर साधारण या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचंय. 13 या पॉइंटला येईल. तर इथे बघा हे आपल्याला रेडी दाखवते 10 इंचावरती, तर इथे आपल्याला घ्यायचंय 5 आणि इथून पुढे मार्जिन घ्यायची आपल्याला 1.5 इंचावरती. इथे 1.5 इंचावरती आपण मार्जिन घेतली. हा पॉइंट सरळ मॅच करायचा आहे या पॉइंटला आणि इथे खाली पूर्ण घेर आपल्याला स्लीवचा घ्यायचा आहे. या पद्धतीने हलकासा इथे गोलाकार देऊन घ्यायचा. तर इथे तुम्हाला ड्रॉ करून व्यवस्थित दिसत नसेल तर आपण एकदा स्लीव इथे पूर्ण कट करून बघूया. तर इथे बघा आपलं या पद्धतीने स्लीव पण कट झाली, तर आपण ड्रेस इथे स्टिच करून घेऊया.